नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज मम्मी लावते थोडा राजमा ना एवढा लावलाय। आणि आमचं शेणाचं गवत बघा किती मस्त उगवलंय, सरभरीत एकदम, कुठं जागा मोकळी नाही राहिलेली। पूर्ण लास्ट पर्यंत सगळं व्यवस्थित उगवलंय। आणि इथं काय काय लावलं होतं मम्मी आपण? आणि हे काय उगवलंय मग आता? मेथी निघाली। मुळा एवढा लवकर उगवला का? हे बघा मुळे उगवलेत आणि मेथी पण निघले। चांगली निघली आहे सगळीकडं। आणि इथं मध्ये आणि इथं पुढं काहीतरी वेगळं आहे ना, मेथीच वाटतं। इथं मेथीच उगवलेली आहे पुढं कोपऱ्यावर। कांदे पण सगळे चांगले उगवलेत, पण मम्मीने खूप जवळ लावलेत ना, आता त्याच्यात खुरपायला थोडा प्रॉब्लेम होईल। हे जे मध्ये तण उगवलंय आणि त्याच्यात मेथी पण टाकलेली आहे। पण कांदे सगळे जगले, ते कोण नाही मेलेला। हे मनी बघा, आमची नाही पण ती येते। थोडं करून बरचसे भाज्यापाल्या लावल्यात। वरती तर पूर्ण गवतच लावायचं शेणाला। काय ग मनू? आणि शेळीला आमची जरा तब्येत बरी नाही, तिला वीकनेस आलाय। काल आम्ही एक कमेंट पण आली होती की फडक्याने बांधून ठेवा तिचा पाय, तर आम्ही म्हणजे पप्पांनी ट्राय केलं होतं, पण त्यांनी काहीच फरक नाही पडलेला। नंतर डॉक्टर पण आले, सकाळीच फोन केला होता पण ते आले दुपारी। शेळीला एक सलाईन भरलं, तिला थोडं वीकनेस झालेला आहे आणि होईल 2-3 दिवसात तब्येत तिची बरी होईल। एक टॉनिक चालू केलेलं आहे। टॉनिकचं नाव काय तुझ्या लक्षात आहे का गं? मी दाखवीन तुम्हाला। तुमच्या पण शेळीला जर असं वीकनेस काय असेल तर तुम्ही पण असं टॉनिक चालू करू शकता। पण कसं आहे मित्रांनो, जसं आपलं शरीर आहे तसं त्यांचंच, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीच जनावराला काहीच औषध द्यायचं नाही। आता आम्हाला त्यांनी सांगितलं। आणि एक जुनी कमेंट पण होती की विटॅमिन सीच्या गोळ्या चालू करा, शेळ्यांच्या तब्येती खूप खराब झाल्यात। तर विटॅमिन काय एच ना ग, एच बहुतेक। तर डॉक्टर बोलले की त्या गोळ्या दूध वाढीसाठी किंवा म्हणजे तेच झालं, तब्येत चांगली झाल्यावर दूध पण चांगले येणारच, तर त्याच्यासाठी असतात। पण त्यांनी काय तशा गोळ्या चालू करायला नाही सांगितलेलं, फक्त एक टॉनिक सांगितलंय। जाग तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान कमेंट करत जा। खूप खूप धन्यवाद।